जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेत आहोत. आपण हा व्हिडिओ 2 भागमध्ये बनवत आहोत. त्यापैकी पहिला भाग हा आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या ज्या उर्वरित रेल्वे गाड्या आहेत त्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा. तुमच्या लाईक करण्याने, व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. गाडी नंबर 10-104 मांडवी एक्सप्रेस. ही गाडी दररोज सकाळी 9:15 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 2:25 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 10 मिनिटांमध्ये 10 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22-633 तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस वाया आलाप्पुझा. ही गाडी प्रत्येक गुरुवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 9:25 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 1:40 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 15 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 01464 तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली मुंबई LTT स्पेशल फेअर स्पेशल. ही गाडी प्रत्येक रविवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 9:30 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 3:20 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 50 मिनिटांमध्ये 3 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12431 तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 10:10 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 1:55 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 3 तास 45 मिनिटांमध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते. गाडी नंबर 16334 तिरुअनंतपुरम सेंट्रल वेरावल एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक मंगळवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 10:35 सुटते आणि रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी 236 किलोमीटरचे अंतर 5 तास 25 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12977 मरुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी 10:40 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 3:30 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 1 हॉल्ट घेत 4 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण करते. गाडी नंबर 22907 मडगाव हापा विकली सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 10:40 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 3:30 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 50 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 16312 तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली श्रीगंगानगर विकली एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक रविवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 10:40 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 20 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 16336 नागरकोइल गांधीधाम विकली एक्सप्रेस. ही गाडी मडगाव जंक्शनवरून सकाळी 11 वाजता सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 1 हॉल्ट घेत 5 तासात पूर्ण करते. गाडी नंबर 19259 तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली भावनगर टर्मिनस एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 11 वाजता सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तासामध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12449 गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 11:20 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी 3:30 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 10 मिनिटांमध्ये 3 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 16338 एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस.
ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी 11:30 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 30 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12283 एर्नाकुलम जंक्शन हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी मडगाव जंक्शनवरून दुपारी 12 वाजता सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 5:10 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 10 मिनिटांमध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते. गाडी नंबर 1100 मडगाव मुंबई LTT एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी मडगाव जंक्शनवरून दुपारी 12:30 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 5:10 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 40 मिनिटांमध्ये 4 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22230 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून 6 दिवस मडगाव जंक्शनवरून दुपारी 2:40 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 5:35 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 2 तास 55 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12052 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी 3:05 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 6:35 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 3 तास 30 मिनिटांमध्ये 4 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22120 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तेजस एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मडगाव जंक्शनवरून दुपारी 3:35 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी संध्याकाळी 6:55 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 3 तास 20 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22149 एर्नाकुलम जंक्शन पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी मडगाव जंक्शनवरून संध्याकाळी 5:10 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 9:15 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 5 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22114 तिरुवनंतपुरम नॉर्थ कोचुवेली मुंबई LTT सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी मडगाव जंक्शनवरून संध्याकाळी 5:10 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 9:15 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 5 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22653 तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस वाया कोट्टायम ही गाडी मडगाव जंक्शनवरून प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 5:10 सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 9:15 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 5 मिनिटांमध्ये 1 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 22655 एर्नाकुलम जंक्शन हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 5:10 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 9:15 पोहोचते. मडगाव ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 5 मिनिटांमध्ये 1 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 20112 कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी 7 वाजता मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 11:30 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 30 मिनिटांमध्ये 10 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 01140 मडगाव नागपूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी मडगाव जंक्शनवरून संध्याकाळी 7 वाजता सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 12:40 पोहोचते. मडगाव ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 40 मिनिटांमध्ये 5 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12134 मेंगलुरू जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी 7:05 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 10:30 पोहोचते. मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 3 तास 25 मिनिटांमध्ये 2 हॉल्ट घेत पूर्ण करते. गाडी नंबर 12741 वास्को द गामा पटना सुपरफास्ट एक्सप्रेस
ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री 8:05 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 12:30 पोहोचते। मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 25 मिनिटांमध्ये 2 हॉल्टे घेत पूर्ण करते। गाडी नंबर 12620 मत्स्यगंधा एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री 8:10 मडगाव जंक्शनवरून सुटते, तर रत्नागिरीला ही गाडी रात्री 12:05 पोहोचते। मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे 236 किलोमीटरचे अंतर ही गाडी 3 तास 55 मिनिटांमध्ये 1 हॉल्टे घेत पूर्ण करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली। आपल्याला दिलेली ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।